लाडका मुंबईचा कालीज मथुरची गाडी इथं आहे। नमस्कार मित्रांनो, आज भव्य दिव्य मैदान आहे। आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक कैलासवासी सुनील दादा भगत यांच्या स्मरणार्थ आजचं मैदान आयोजित केलेलं आहे। आपल्या चॅनलवर बाईट पडली होती, ज्या दिवशी आपण मैदानाचा आढावा घेतला होता। भरपूर सारे बक्षिसं आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि नामांकित बैलसुद्धा पाळताना दिसतील। मथुर आलाय, मथुरचं मी बघितलं आहे, शर्यती पण चालू आहे, तुम्ही बघू शकता। आणि मथुर आलाय, त्यानंतर बरीचशीच बैलं आले, कोण कोण आले ती बघूया। आणि इथं व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण तुम्हाला दाखवतो मी। सुट्टीला बांधलेला तो नेट बघा, सुट्टीला नेट बांधला आहे। कुठेतरी आयोजकांनी चांगली संकल्पना, उसाटण्याच्या मैदानाला त्या दिवशी आपण बघितलं सुट्टीला नेट होता, त्यानंतर आज बोनिवलीच्या मैदानाला ऊन खूप लागतंय, बैलांचा कुठेतरी विचार केला जातोय आणि खरोखर चांगली संकल्पना बोनिवलीवाले राबवले। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज एक बैलगाडा शर्यत शौकीन म्हणजेच आमच्या वसरगावचे रोहिदासजी शेलार यांचा दुःखद निधन झाला। पनवेल आपला बोनिवलीचा कुठलाही मैदान असू दे, मैदानामध्ये प्रत्येक मैदानामध्ये उपस्थित असायचे आणि त्यांचं नावसुद्धा घेतलं जायचं। तर त्यांना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया। आरती शेठ पाटील यांचा सुंदर असेल, त्यानंतर आता सर्जा 12-13 सर्जा आणि कालच गोट्याबाईसुद्धा एक मेला। भरपूर सारी बैलं मरतात आणि उन्हाचं खूप प्रमाण जास्त आहे। तर आजच्या मैदानामध्ये जे आपण काही अपडेट येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो। तर भेटूया, चला कोण कोण आले त्या व्हिडिओमध्ये। बालेमामाला विचारूया खाली जो नेट बांधला आहे ते नेटबद्दल, कारण सुट्टी करण्यासाठी बालेमामा असतात तर कितीच फरक होतं बघूया। काय बोलाल जो खाली नेट बांधला त्याच्या? खाली नेट बांधले का या गरमीमध्ये बैलांना चांगला आहे आणि असाच त्याही ठेवावा अशी आमची सुट्टी मेकरांची इच्छा आहे, कारण ही गरमी फार आहे। बरोबर, आता बघतो ज्या गाड्या म्हणजे सोडतात त्याच पुढे बाकी सर्व नेटच्या खाली उभे आहेत। हा, काय बोलाल? जेवढी नेट बांधली याच्या पुढं असाच ठेवावा प्रत्येक अड्डेवाल्यांनी, चला अशीच माझी शुभेच्छा आहे। बघा, आजच्या मैदानामध्ये बरीचशीच मंडळी, आता आमच्या वसरगावची पण बरीचशीच मुलं आता येतात आणि ते पण सुद्धा या मैदानामध्ये दाखल असतात कारण शर्यती बघण्यासाठी। चला समोर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके गाडा मालक किरण शेठ शेलार वांगणी यांचा घरचा साज फायर आणि अर्जुन हे दोघं आजच्या बोनिवलीच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। इकडे या साईडला तुम्ही बघू शकता पिसवलीकरांचा जीवासुद्धा तुम्हाला आजच्या मैदानामध्ये पलताना दिसणार आणि तो सुद्धा सज्ज आहे। मित्रांनो, आजच्या मैदानाची सुरुवात आपण करूया ज्यांच्या नावाने आजचं मैदान आहेत, म्हणजेच आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय व कैलासवासी सुनीलदादा भगत यांच्या स्मरणार्थ आजचं मैदान आयोजित केलेलं गेलं हा बोनिवलीचा आणि त्यांचा घरचा साथ तुम्ही बघू शकता। तिकडे या साईडला आहे शंभू, त्याचा मस्त आता एक फेरा पण झालेला आहे आणि तिकडे त्या साईडला आहे रॉकीबाई नवीन खरेदी, तो सुद्धा तुम्हाला आजच्या या मैदानामध्ये पलताना दिसणार आहे। आणि वरती तुम्ही बघू शकता आपले किरण शेठ राऊत यांचा जलवा सुद्धा आजच्या मैदानामध्ये पोहोचला। इकडे या साईडला तुम्ही समोर बघू शकता ओलेकरांचा अखंडा सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी, तो सुद्धा पोहोचलाय। आणि आत्ताच्या घडीला ज्या बैलाची चर्चा आहे गावठी बैलांमध्ये बघा, तो सुद्धा दाखवतो असा खालापूरकरांचा साहेब्या सुद्धा पोहोचलाय आजच्या मैदानामध्ये। चांगली गाडी पळते, डुंगी दंदे आणि साहेब्या आता बरेचसेच गुलालांचं मानकरी झालं। त्या दिवशी मला वाटतं वेगळ्या पैऱ्यामध्ये म्हणजे PUBG सोबत पळाला आणि आज बोनिवलीच्या मैदानामध्ये सुद्धा सज्ज आहे। आणि इकडे या साईडला बघू शकतो तुम्ही मारीबाई सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे पळण्यासाठी। समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो बाईकचा मानकरी विजय शेठ शेलके डेरिवली पनवेल यांचा पाकऱ्या आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे। आणि मला वाटतं आता गाडी पण त्याची काही जमले वाटतं, बघूया चला आणि त्याला आज आपण गुलालासाठी शुभेच्छा देऊया। बघा अजय दादा कायम एक निष्ठा म्हणून काम करत असतात पाकऱ्याच्या पाठीमागं आणि नियोजन बिन तेच सुद्धा करतात। तर चला बघूया कोण कोण आल्यात अजून। समोर तुम्ही बघू शकता आपले सर्वांचे लाडके गाडा मालक आराध्य प्रदीप ठाकरे कांबा कल्याण यांचा शंभू, आज तो सुद्धा या बोनिवलीच्या मैदानामध्ये आला आहे आणि तो सुद्धा आपल्याला पळताना दिसणार आहे। तर आज आपण त्याला सुद्धा आजच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया। इकडे या साईडला बघू शकता तुम्ही भुई सावरेकरांचा बावऱ्या सुद्धा आजच्या मैदानामध्ये सज्ज आहे, तो सुद्धा आपल्याला चांगली अशी गाडी करताना आणि तो पळताना सुद्धा दिसेल, त्याला सुद्धा आपण आज शुभेच्छा देऊया गुलालसाठी। बघू शकता तुम्ही कर्जत भागातील भरपूर सारी बैलं आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसतील, त्यामध्येच तमनतकरांचा राणा आज या मैदानामध्ये पोहोचला आहे आणि चांगला पळतो, या सीझनला चांगला असं नाव सुद्धा करतो आपल्या मालकाचा। इकडे या साईडला बघू शकतो तुम्ही घोटकरांचा नंद्या सुद्धा निघलाय पळण्यासाठी, तो सुद्धा पोहोच। आत्ताच्या घडीला मित्रांनो ज्या बैलाची चर्चा तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळत असेल असा देवलोलीकरांचा दगडूशेठ सुद्धा आजच्या मैदानामध्ये पळण्यासाठी सज्ज आहे आणि तो सुद्धा पोहोचला आहे आजचा मैदान गाजवण्यासाठी। संपूर्ण टीम पण आलेली आहेत, बसले सर्वजण विश्रांती करतात आणि कोण कोण आले अजून त्याच्यामध्ये आपण बघूया चला। आज दगडूशेठला आपण शुभेच्छा देऊ। तर इकडे या साईडला तुम्ही बघू शकता चांगली नेटची सुविधा आणि बघा किती जण सावलीमध्ये उभी आहेत, आहे ना काहीतरी बदल। तर मुंबईच्या आयोजकाचं आपण मनापासून कौतुक करूया आणि कुठेतरी चांगला बदल घडून आणला आहे आणि सर्व ड्रायव्हर वगैरे सर्वांना उभं राहायला भेटेल बघा,
ज्या गाड्या सुटतात त्याच पुढे घेतात, बाकीचे सर्व सावलीमध्ये उभे आहेत. तिथं सुद्धा टोल आहे. तर चांगला प्रयत्न आहे आयोजकांचा आणि त्यांना आपण आजच्या या मैदानासाठी शुभेच्छा देऊया. आणि चांगले चांगले कमेंट करा. जे पण काही नंदी आले असतील त्यांच्यासाठी शुभेच्छा द्या. याचा धमाका होईल, त्याचा कमबॅक होईल असं काहीच कमेंट करू नका. फक्त आपल्या बैलाला आजच्या मैदानासाठी गुलालाच्या शुभेच्छा द्या. चला, धन्यवाद. बरीचशीच नामांकित बैलं तुम्ही आता इकडे बघता या साईडला पायथ्यावर येत आहेत पळण्यासाठी. गाड्या जमल्यात देखील आणि आजच्या मैदानामध्ये खरोखर एक भव्य दिव्य असं मैदान तुम्हाला पाहायला मिळेल. मोरिया निघाला आहे आणि मोरियासोबत मला वाटतं एरंजरकरांचा सुंदर आहे अशी का रायफल आणि मला वाटतं सुंदर अशी गाडी पळणार आहेत. मला वाटलं मोरिया आहे तो. रायफल आणि सुंदर अशी गाडी पळणार आहे. चला, इकडं या साईडला तुम्ही बघू शकता ओवा पेटकरांचा भंगारसुद्धा पोचला आहे आजच्या मैदानामध्ये. तो पण पळण्यासाठी इकडे सुट्टीला आला आहे आणि सुट्टीला नेटची सुविधा केली आहे. भाऊंना विचारूया. चांगली अशी नेटची सुविधा केली आहे. आता तुम्ही बघत असाल तिथं जी बैला पुढं सोडतात ना तीच खाली बाहेर घेतात, बाकी सर्व नेटच्या खाली उभे आहेत. काय बोला? हा चांगला नियोजन आहे, कारण का ऊन लय अपाट झालेला आहे. त्या अश्वसंघाने जो बांधलेला आहे तो लय चांगला लय अतिशय बांधलेला आहे. चला, शुभेच्छा तुम्हाला आज गुलालासाठी. दीड शिंगी हरण्यासुद्धा पोहोचलाय पळण्यासाठी. इकडे बघा या साईडला सुट्टीवर. उन्हाचं प्रमाण तुम्ही माणसाच्या चेहऱ्यावर सर्वांच्या बघू शकता. खूप जास्त ऊन आहे आणि कुठेतरी बघा थकवा जाणवतोय. सर्व आपापले चेहरे झाकून आहेत, कारण ऊनच तितकं आहे. समोर बघू शकता तुम्ही ज्या बैलाची आत्ताच्या घडीला मुंबई बिंजोरला चर्चा चालू आहे असा नागावकरांचा बुलेटसुद्धा आला इकडे सुट्टीवर पायथ्यावर पळण्यासाठी. सोबत वासरू आहे, तोच पळणार आहे. त्याच्यासोबत का कोण आहे आपल्याला माहिती नाही, पण आलं आहे. ती दोन्ही बैलं बघा, चांगला बघा चाल बघा बैलाची आहे का नाही. मला वाटतं आज मुंबईला गावठी बैलांमध्ये या बैलाचं नाव आहे आणि नाव करतो आपल्या मालकाचं, आपल्या गावाचा. समोर तुम्हाला गाडी दाखवतो बघा, सर्वांचा लाडका मुंबईचा कालीज मथुरची गाडी इथं आहे उभी आणि मी जस्ट मैदानामध्ये पोहोचल्या. आता मला तर ना माहिती मथुरच्या गाडीमध्ये कोण आलं आहे, एलियन आलं आहे का, मथुर आलं आहे का, कॉकटेल आला आहे का, सर्जे आला आहे. तर बघूया, जसे माहिती पडेल तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि जो पण कोणी आलं असेल 1001 धावणीचा त्याला आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून गुलालासाठी शुभेच्छा देऊया. चला बघा, गावठी बैलांचा साथ निघाला पळण्यासाठी. इकडे या साईडला सर्व सन्मान चिन्ह तुम्ही बघू शकता. 3 कूलर आहेत, 2 मिक्सर ग्राइंडर, टेबल फॅन आहेत, 5 आहेत टोटल. 3 इथं लावलेत, बाकी 2 बाहेर ठेवलेत कुठं. आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता सुंदरला वापरून आणि त्याच्यानंतर इकडे आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गारा सुनील शेठ भगत यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली. आणि मध्ये तुम्ही बघू शकता आजच्या मैदानामध्ये जे मोठे मोठे सन्मान चिन्ह म्हणजे ट्रॉफीज. तर काय वाटतं कोण घेऊन जाणार आज या ट्रॉफीज, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण कुठेतरी आकर्षण आणि कुठेतरी बघण्यासारख्या ह्या ट्रॉफी आहेत आणि अशाच पाहिजेत. कारण आज बघतो मी मैदानं होतात प्रत्येक ठिकाणी, पण प्रत्येक ठिकाणी असं सन्मान चिन्ह आपल्याला मिळत नाही. पण बोनिवली असो, उसळणं असो आणि बरीचशीच मैदानं आता प्रत्येक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कारण कुठेतरी नियोजन आता मुंबईचा खूप चांगला असतोय आणि त्याच प्रकारे या मैदानांचं आयोजन नियोजन असतं.